नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहे क्लास 8 म्हणजे 8वीच्या क्लास मधला इक्वेशन इन वन व्हेरिएबल्स ते कसे सॉल्व्ह करायचे ते बघणार आहे आपण. त्यातले जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, प्रॅक्टिस सेट 12.2 जो आहे तो आज आपण इथे बघणार आहे. त्याआधी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आता बघा, फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते काय सांगितलेलं आहे, तर मदर इज 25 इयर ओल्डर दॅन हर सन, फाइंड सन्स एज. म्हणजे आता फर्स्ट काय करायला लागेल बघा, यामध्ये दोन आलेले आहेत, एक मदर आणि दुसरा सन्स. मध्ये आपल्याला इक्वेशन्स तयार करून घ्यायला लागेल. इक्वेशन्स तयार करायला आधी सपोज करा, तर सन्स एज आपण काय कन्सिडर करणार आहे, सन्स एज म्हणजेच काय आलं, एक्स घेतलं तर मदरचं एज काय असणार आहे, आपलं मदर्स एज काय असणार आहे, 25 इयर्स ओल्डर दॅन हर सन. म्हणजे तिच्या मुलापेक्षा ती काय आहे, 25 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे मुलाचं एज काय होतं, आपलं एक्स होतं, त्यामध्ये आपण काय करणार आहे, प्लस 25 करणार आहे. पुढची कंडिशन अशी सांगितली की इफ आफ्टर 8 इयर्स रेशो ऑफ सन्स एज टू मदर्स एज. म्हणजे 8 वर्षानंतर मुलाचा आईशी असणारा रेशो हा काय दिलेला आहे, 4/9 दिलेला आहे. म्हणजे 8 वर्षानंतर म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला असं सांगितलं जातं की तुमचं वय 8 वर्षानंतर काय असेल, तर तुम्ही काय करणार आहे, तुमचं जे आत्ताचं वय आहे त्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, +8 करणार आहे. त्या पद्धतीने मुलाचं एज आपलं एक्स होतं, त्यामध्ये आपण काय घेतलेले, +8 घेतलेले आहेत. इथं पण आपली +8 घेतले, तर एक्स +25 +8 म्हणजेच किती आलेले आहेत, आपले 33 आलेले आहेत. तर आता कंडिशन काय आहे त्यांनी दिलेली आहे, तर कंडिशन इज काय सांगितली आहे, तर सन्स एज काय आपले एक्स +8 अपॉन मदर्स एज काय आपलं एक्स +33 इज इक्वल टू गिव्हन रेशो दिलाय त्यांनी 4/9 दिलेले आहे. आणि हे इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे याचाही व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. हा व्हिडिओ मी इथं सॉल्व्ह करणारच आहे, पण याच्याशी रिलेटेड असणारे बरेच एक्झाम्पल त्यामध्ये आहेत, ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकते. इथं आपल्याला पहिला काय करायला लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल. म्हणजे काय होईल, 9 इंटू ब्रॅकेट एक्स +8 येईल आणि इकडं काय येणार आहे, 4 इंटू ब्रॅकेट एक्स +33 आले. म्हणजे काय केले, क्रॉस मल्टिप्लिकेशन झालेले. 9 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, 4 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, काय आलं बघा, 9 इंटू एक्स 9x आलेले आहेत, 9 8 72 आलेले आहेत, 4 इंटू एक्स 4x आलेले आहेत, प्लस 4 3 12 4 3 12 प्लस 132 आलेले आहेत. आता बघा, लाईक टर्म्स एका साईडला, ज्यावेळेला इक्वेशन असं येतं त्यावेळेला काय करायला लागतात, लाईक टर्म्स म्हणजे एक्सच्या टर्म्स एका साईडला आणि नंबरच्या टर्म्स काय करायला लागतात, एका साईडला आपल्याला घ्याव्या लागतात. मग त्यासाठी आपल्याला फर्स्ट काय करायला लागेल, हा 9x इथंच राहील, हा 4x प्लस होता तो इकडे आल्यानंतर काय झालेले, मायनस झालेले आहे. हा 132 ऍज इट इज तसंच राहील आणि हा 72 इकडे येऊन काय होणार आहे, -72 होणार आहे. 9x - 4x म्हणजेच काय आलेले आपले बघा, 5x आलेले आहेत आणि 132 - 72 म्हणजे 0 आले, 60 झालेले आहेत. म्हणजेच x इज इक्वल्स टू बघा 60/5 म्हणजेच बघा 5 1 जा 5 1 राहिले, 5 2 जा 10 म्हणजेच x इज इक्वल्स टू 12. म्हणजे सन्स एज काय असणार आहे, 12 इयर्स. हे झालेलं आपलं आन्सर. आता सेकंड क्वेश्चन बघा, आपला सेकंड क्वेश्चन आहे तो आहे द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन द न्यूमरेटर बाय 12. आता डिनॉमिनेटर न्यूमरेटरचा क्वेश्चन आहे, म्हणजे आपल्याला कन्सिडर करताना व्हॅल्यूज डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरच्या व्हॅल्यूज पहिल्यांदा काय करायला लागतील, कन्सिडर करायला लागतील. त्यासाठी बघा, न्यूमरेटर जर मी एक्स घेतला, the denominator of a fraction is greater than its numerator by 12. न्यूमरेटर आपण x कन्सिडर केलेला आहे, तर डिनॉमिनेटर हा काय असणार आहे, तर x +12 असणार आहे. कारण डिनॉमिनेटर हा त्यांनी काय सांगितलेलं आहे की न्यूमरेटर पेक्षा 12 काय आहे, जास्त आहे असं सांगितलेलं आहे. इफ द न्यूमरेटर इज डिक्रीज्ड बाय 2. डिक्रीज बाय 2 म्हणजे काय, न्यूमरेटर डिक्रीज केला, कशाने डिक्रीज केलेला आहे, बाय 2 नी. डिक्रीज म्हणजे कमी होणे, म्हणजे त्यातून काय केलेलं, -2 केलेले आहेत. अँड द डिनॉमिनेटर इज इन्क्रीज्ड बाय 7. इन्क्रीज्ड बाय 7 म्हणजेच काय असतात आपले, +7 असतात. म्हणजे इथे बघा हा x - 2 तसाच राहील न्यूमरेटर, डिनॉमिनेटर मध्ये फक्त काय होतील, x + 7 + 2 9 आणि हे 1 19 झालेले आहेत. म्हणजे न्यूमरेटर आपला x - 2 असणार आहे आणि डिनॉमिनेटर काय असणार आहे, x + 19 असणार आहे. आता पुढची कंडिशन काय सांगितले, द न्यू फ्रॅक्शन इज इक्विव्हॅलेंट टू. म्हणजे हा जो नवीन फ्रॅक्शन तयार झालेला आहे, द कंडिशन इज
काय सांगितलेलं आहे, एक्स मायनस 2 अपॉन एक्स प्लस 19 इज इक्वल्स टू काय आलेले आहेत आपल्याला 1/2 आलेले आहेत. तर आता इथे बघा फर्स्ट काय करायला लागेल आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावे लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन ह्या 2 इकडे मल्टिप्लाइड केलं, 2 इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 2 इज इक्वल्स टू 1 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 19. म्हणजेच बघा 2x मायनस 4 इज इक्वल्स टू 1x प्लस 19 म्हणजे 19च राहतात. परत लाईक टर्म्स एकत्र केल्या म्हणजे हा 2 इकडे एक्स इकडे घेतला म्हणजे एक्स मायनस 2x मायनस एक्स आलेला आहे इकडं आणि इथं 19 प्लस 4 आलेले आहेत. तर 2x मायनस एक्स म्हणजे किती राहिले आपले, एक्स राहिले म्हणजे 19 प्लस 4 केले तर किती आले आपले 23 आलेले आहेत. आपल्याला फाइंड काय करायचंय तर फाइंड द फ्रॅक्शन्स फाइंड करायचंय. म्हणजेच आपला जो पहिला होता न्यूमरेटर काय होता आपला एक्स होता त्याच्यामुळे तो एक्स घेतला आणि डिनॉमिनेटर जो आहे तो काय घेतलाय आपला, पहिला डिनॉमिनेटर काय होता आपला एक्स प्लस 12 होता म्हणून आपण काय घेणार एक्स किती आलेले आपल्या 23 प्लस 12 केले तर 5 आणि हे 35 आलेला. म्हणजे फ्रॅक्शन इज काय असणार आहे, काय असणार आहे आपलं फ्रॅक्शन एक्स अपॉन एक्स ची व्हॅल्यू किती होती आपली 23, हा जो न्यूमरेटर आहे आणि डिनॉमिनेटर आपला काय होता 35, हे आपला आन्सर आलेला आहे. तिसरा क्वेश्चन बघतोय आता आपण. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये बघा काय सांगितलंय तर रेशो ऑफ द वेट ऑफ द कॉपर अँड झिंक इन ब्रास, म्हणजे ब्रास मध्ये कॉपर आणि झिंकचा जो रेशो आहे म्हणजेच बघा कॉपर अपॉन झिंक इज इक्वल्स टू 13/7 दिलेला आहे. तो ब्रास मध्ये रेशो त्यांनी दिलेला आहे 13/7. तर आता फाइंड द वेट ऑफ झिंक इन ब्रास स्टेनलेस स्टील वर्किंग ऑफ 700 ग्रॅम, म्हणजे जे ब्रास आहे त्या ब्रासचं वेट किती दिलेलं आहे त्यांनी 700 ग्रॅम दिलेलं आहे. तर आपण ह्या रेशो मध्ये आपण काय करू शकतो 13x आणि 7x आहे कन्सिडर करू शकतो. तर आता कंडिशन काय आपली, द कंडिशन इज काय आहे तर 13x प्लस 7x घेतलं तर त्याचं टोटल जे वेट दिलेलं आहे त्यांनी ते किती आहे आपलं 700 दिलेलं आहे. तर आता बघा इथं 13x प्लस 7x म्हणजे किती आलेले आहेत आपले 20x इज इक्वल्स टू 700 आलेले आहेत. तर x इज इक्वल्स टू किती असणार आहेत 700 अपॉन 20, 0 0 गेट कॅन्सल झालेलं आहे. 2 ने डिवाइड केल्यानंतर येणार आन्सर आहे आपलं 2 3 6 2 5 10 म्हणजे x इज इक्वल्स टू किती आलेले आहेत आपले 35. पण जो झिंकचा रेशो आहे तो म्हणजे झिंक जो आहे ते काय आहे तुमचं तर 7x आहे. म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल 35 इंटू 7 करायला लागेल. 7 5 35, 3 आलेले आहेत, 7 3 21 प्लस 3 म्हणजे 24 झालेले आहेत. म्हणजे जे वेट आहे आपलं झिंकचं ते किती असणार आहे आपलं 245 ग्रॅम हे त्याचं वेट असणार आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो बघा आता फोर्थ वाला क्वेश्चन आहे तो बघा, फाइंड 3 consecutive whole numbers whose sum is more than 45 but less than 54. आता कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हणजे काय तर कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हणजे असे नंबर जे ठराविक डिस्टन्स वरती असतात. जसं की आता नॅचरल नंबरचा जो डिस्टन्स राहतो तो प्रत्येकी काय राहतो 1-1चा डिफरन्स राहतो. होल नंबर्स असतील तरी पण त्याचा 1-1चा डिफरन्स राहतो. इव्हन नंबर असेल तर 2-2चा डिफरन्स राहतो. इव्हन आणि ऑड जरी असेल तरी पण त्याचा काय राहतो 2चा डिफरन्स राहतो. तर आता इथं बघा त्यांनी काय सांगितलं 3 consecutive होल नंबर्स. आता 3 consecutive होल नंबर्स घेताना आपण काय घेणार आहे कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर्स काय असणार आहेत आपले, पहिला असला जर आपण x प्लस 1 घेतला तर सेकंड नंबर आपला काय असणार आहे x प्लस 1 असणार आहे. 1 जो असणार आहे तो मध्ये प्लस 1 केल्यानंतर येणारा नंबर म्हणजे किती असणार आहे प्लस 2. म्हणजे प्रत्येक वेळेला एक नी वाढत जातो. ते होल नंबर कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर झालेले आहेत. पण त्यात पण कंडिशन अशी सांगितली की द सम ऑफ म्हणजे ह्या सगळ्या तिघांची नंबरची ऍडिशन केली तर ते काय आहे तर मोर दॅन 45 आहे. म्हणजेच बघा x प्लस 1 प्लस x प्लस 2 इज ग्रेटर दॅन 45 दिलेली आहे. आणि दुसरी जी कंडिशन आहे ती आहे आपली की बट लेस दॅन 54 आणि 54 पेक्षा काय आहे लेस आहे. म्हणजेच बघा तर x प्लस 1 प्लस x प्लस 2 इज ग्रेटर दॅन 54 म्हणजे 54 पेक्षा ती काय आहे मोठी आहे. सॉरी 54 मोठा आहे त्याच्यापेक्षा. आता इथे जर कंडिशन बघितले x आणि x झाले तर हे झाले आपले 3x झाले. 2 प्लस 1 म्हणजेच किती झालेले 3 झालेले आहेत इज इक्वल्स टू 40 इज ग्रेटर दॅन 45. आणि इकडं पण तर सेम तसंच येणार आहे x म्हणजे 3x झालेले आहेत. 1 प्लस 2 म्हणजे 3 झालेले आहेत इज लेस दॅन 54 झालेले आहेत. तर आता इथे बघा हा प्लस 3 होता तो इकडे गेल्यानंतर काय होणार आहे आपला -3 होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे 45 - 3 म्हणजे 3x इज ग्रेटर दॅन
45 मधून हे गेले किती आलेले आहेत आपले 42 आलेले आहेत. म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू एक्स इज ग्रेटर दॅन 42/3 केले तर याचा आन्सर येणार आहे आपलं 3 1 जा आणि 3 4 जा 12 झालेले आहे. तसेच इथं बघा अँड 3x इज इक्वल्स टू हे सोडवते आपण 3x इज इक्वल्स टू लेस दॅन 54 मायनस 3 केले तर 3x इज लेस दॅन 54 म्हणजे 51 आलेले आहेत. म्हणजे अँड 3x x ची व्हॅल्यू फाइंड करायची इथं x इज लेस दॅन 51/3 केले तर 3 1 3 2 राहिले 3 7 21 म्हणजे x इज इक्वल्स टू किती आलेले आहेत इथं 17 आलेले आहेत. तर x इज इक्वल्स टू इथं किती आलेले आहेत 14 आलेले आहेत. म्हणजे नंबर्स आर काय असणार आहेत एक तर 14 आहे त्याच्यामुळे पुढचे नंबर 15 16 और 17 असणार आहेत. और दुसरे काय असणार आहेत की 17 आले त्याच्यामुळे घेताना परत आपले नंबर काय असणार आहेत 16 17 आणि 18 असणार आहेत. हे झालेलं आहे आपलं त्याचं फायनल आन्सर.